तुम्हाला माहिती का, आता ढोकळा बनवणं झालं अगदी सोपं. आता एकदा का हे प्रीमिक्स तयार करून घेतलं ना, मग सहज तुम्ही 3 ते 4 महिने हे प्रीमिक्स वापरू शकता. जेव्हा केव्हा तुम्हाला ढोकळा खायचं मन झालं असेल, फक्त आपलं पीठ वापरायचं आणि ढोकळा बनवून आपला तयार होतो. खूप जास्त वेळ घेणार नाही, अगदी सोपी रेसिपी आहे. पूर्ण पहा आणि चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्या ठिकाणी आपल्याला 1 किलो हा तांदूळ वापरलेला आहे. तांदूळ तुम्ही कुठलाही घ्या, पण राशनचा तांदूळ असला अजूनच चांगला, किंवा जाड जरी तांदूळ वापरला तुम्ही कुठलाही तरी पण चालतं. 1 किलो राशनचा तांदूळ, 700 ग्रॅम इथं हरभरा डाळ म्हणजे चणा डाळ घेतलीत, 250 ग्रॅम उडदाची डाळ आणि 100 ग्रॅम इथं मुगाची डाळ घेतलेली आहे. सर्व धान्य मी स्वच्छ कपड्यानं पुसून फॅनखाली सुकवले. आता सध्या पावसाळा चालू आहे, तुम्ही जर धान्य सर्व धुवून काढलं तर सुकायला वेळ लागेल. त्यामुळेच कोरड्या कापडानं जरी पुसून घेतलं ना तरीही चालतं. मी सर्व धान्य हे कोरड्याच कापडानं हे पुसून घेतलेलं आहे. आता पसरट भांड्यामध्ये आपल्याला काढायचं आहे, म्हणजे गिरणीवरून आपल्याला दळून आणायचं आहे. आता पीठ दळताना आपल्याला खूप जास्त बारीक करू नका आणि जाड पण ठेवू नका. बारीक रव्यापेक्षा थोडंसं बारीक पीठ आपल्याला दळून आणायचं आहे. सर्व मिश्रण म्हणजे जे धान्य आहे ते आपल्याला एकत्र करायचं आणि गिरणीवरून आपल्याला हे मिश्रण दळून आणायचं आहे. आता सर्व एकत्र करून घ्यायचं आणि गिरणीवरून दळून आणायचं. दळताना खूपच बारीक करू नका, बारीक रव्यापेक्षा थोडंसं बारीक करायचं आहे पीठ. पीठ आपलं इथं बनून तयार झालेले आहे. तुम्ही पाहू शकता गिरणीवरून मी पीठ हे दळून आणलेले आहेत. आता हे पीठ आपल्याला एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे, म्हणजे बाकीचे जिन्नस आपण त्यामध्ये ॲड करणार आहे ते व्यवस्थित ते मिक्स करता येतील. एखादी परात घ्या किंवा एखादं मोठं बाऊल जरी वापरलं तरी पण चालतं. एका परातीमध्ये मी हे पूर्ण मिश्रण म्हणजे पीठ आहे ते घातलं. त्यातच आपल्याला 250 ग्रॅम इथं साखर घेतलेली आहे. तिथं 250 ग्रॅम साखर, 50 ग्रॅम खाण्याचा सोडा घेतले आहेत, 60 ग्रॅम सायट्रिक ॲसिड आणि 70 ग्रॅम इथं मी मीठ घेतले आहे, खाण्याचं मीठ. ते सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरच्याच भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचे आहेत. म्हणजे वेगळा काही त्यामध्ये ढोकळा करताना सगळं जिन्नस वेगवेगळं घालायची गरज नाही, सगळंच त्यामध्ये घालत आहोत. आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत. आता साखर पण चांगली बारीक झाली आहेत. आता हे पीठ जे आपण तयार केलेले आहे पिठी साखर ते सर्व आपल्याला प्रीमिक्समध्ये घालून घ्यायचे. चमच्याने आपल्याला चांगलं हे एकजीव करून घ्यायचे. म्हणजे जेव्हा तुम्हाला ढोकळा करायचा असेल ना, त्यात साखर, लिंबू सत्व किंवा खाण्यासोडा काहीही घालायची गरज नाही. फक्त हे प्रीमिक्स आपलं तयार करून घ्यायचं. त्यामध्ये फक्त आपल्याला पाण्याचा वापर करायचा आणि ढोकळा बनवून घ्यायचे आहेत. आता हे पीठ जे आहे ना ते आपल्याला चाळूनच घ्यायचे आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस ढोकळा करताना पीठ चाळायचीही तुम्हाला गरज नाही. पीठ चाळल्यामुळे का ते ढोकळा अगदी सॉफ्ट आणि स्पंजी तयार बनवतो. पीठ पण अगदी हलकंसं तयार होते. म्हणूनच आपल्याला पीठ हे चांगलं गाळून घ्यायचे. पीठ गाळायची चाळणीच घेतलेली इथं, त्याने पीठ आपल्याला गाळून घ्यायचे. म्हणजे जे जाडसर जे कण असतात साखरेचे, लिंबू सत्व जे असतात ते आपण साईडला काढून घ्यायचे. अगदी हलकंसं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचे. आता हे पीठ जे आहे ते सहज 3 ते 4 महिने तुम्ही डब्यामध्ये भरू शकता. फ्रीजमध्ये ठेवा किंवा फ्रीजच्या बाहेर जरी ठेवलं तरी पण चालतं. केव्हाही ढोकळा तुम्ही बनवून खाऊ शकता. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. पीठ आपलं इथं तयार झालं आहे प्रीमिक्स. याच प्रीमिक्सपासून ढोकळा कसा कसा करायचा तेही सांगते. आधी असं आपल्याला गॅसवर पाणी उकळायला ठेवायचं. ज्या भांड्यात आपण स्टीम करणार आहे त्याचं आपल्याला भांडं पाण्यात उकळायला ठेवायचं आहे. ताटाला तेल लावून घ्यायचं आहे. 2 वाट्या बेसन पीठ घेतलं आहे, म्हणजे प्रीमिक्स जे मी प्रीमिक्स तयार केलं होतं ते प्रीमिक्स घेतलं आणि अंदाजे त्यामध्ये पाणी घेतलं. साधारणतः 1.5 वाटी इथं मी पाणी वापरलेलं आहे. पाणी जसं लागेल तसं हळूहळू त्यामध्ये पाणी घालायचं. एकदम पाणी घालायची घाई करू नका. पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेलाचाच इथं उपयोग करायचा आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला ढोकळा करायचा असेल त्यात फक्त आपल्याला पाणी आणि तेलच इथं वापरायचे आहेत. कारण साखर, लिंबू सत्व, मीठ, खाण्याचा सोडा हे सगळंच आपण त्यामध्ये घातलेलं आहे. त्यामुळे फक्त आपल्याला इथं तेल वापरायचं आहे. 1 पडी तेल घेतलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला यात हळद घालायचे असेल तुम्ही हळद पण वापरू शकता, किंवा खाण्याचा रंग जरी वापरला चिमूटभर तरी पण चालतं. तिथे मी चिमूटभर खाण्याचा रंग वापरलेला आहे, तो व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे. तुम्हाला नसेल घालायचं तुम्ही नाही घातलं तरी पण चालतं. लगेच आपल्याला ताटामध्ये घालून घ्यायचे आहेत. ज्या ताटात आपण स्टीम करणार आहे ढोकळा त्यालाच आपल्याला तेल लावून घ्यायचं आणि मिश्रण त्यात घालून घ्यायचं आणि थोडंसं टॅप करून घ्यायचे. म्हणजे एकसारखा प्लेन ढोकळा आपला बनून तयार होतो. पाणी चांगलं खळखळ उकळलं आहे त्यातच आपल्याला हे प्लेट ठेवायची. 15 मिनिटासाठी आपल्याला गॅसवर ठेवून द्यायचे. सुरुवातीचे 5 मिनिटं मोठा गॅस करा, नंतरचे 10 मिनिटं मिडियम गॅसवरती हा ढोकळा वाफून घ्यायचे. मध्ये ते झाकण खोलू नका, नाहीतर ढोकळा फुगलेला पूर्ण खाली बसतो. त्यामुळेच आपल्याला पूर्ण 15 मिनिटं झाल्यानंतरच आपल्याला चेक करून घ्यायचे. ढोकळा पूर्ण थंड करून घ्यायचे. आता एका पॅनच्या भांड्यामध्ये तेल गरम करायला ठेवायचं. त्यात मोहरी घातली, कढीपत्ता घातला, हिरवी मिरची. तुमच्याकडे पांढरे तीळ जर असेल तुम्ही पांढरे तीळ पण वापरा, पण सध्या तरी माझ्याकडे पांढरे तीळ नाही त्यामुळे पांढरे तीळ मी तर वापरत नाही. तुमच्याकडे असेल तर तुम्ही आवर्जून घाला. ढोकळा पूर्ण थंड करून घ्यायचा आणि त्याला कट करून घ्यायचे हवं त्या आकारामध्ये. ते आपण जे पाणी तयार केलं होतं सागर सिरपचं त्याचं हलकंसं थोडं कोमट पाहिजे. खूप जास्त गरम पाणी ढोकळ्यावर घालू नका.
थंड झालेलं असलं तरी पण चालतं. त्यावर हे आपल्याला ते शुगर सिरपचं पाणी आहे ते त्यावर ते घालून घ्यायचं आहे. मोहरी, तीळ जर असेल तर अजूनच होतं. त्यात थोडीशी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. आपला ढोकळा बनवून आपल्या इथं तयार झाले. प्रेमिक्स तयार केले. त्याच प्रेमिक्सपासून ढोकळा हा सुद्धा आपण बनवून तयार झालेत. अगदी सॉफ्ट आणि स्पंजी ढोकळा इथं तयार झाला. अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे. तर तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत आवडली की नाही ते कमेंट्स करा. आणि एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कसे झालं तर. आपला ढोकळा बनवून तयार झाले. वरतून मस्त खोबऱ्याचा खीस घालायचं आणि ढोकळा खायला घ्यायचा. तुम्ही सोबत चटणी खा किंवा हिरवी मिरची वापरली तरी पण चालतं. तर तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत कशी वाटली ते कमेंट्स करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.